Next example is area of right angle triangle. Area of right angle triangle is 600 square centimeter and one of the side containing right angle is 30 centimeter. Find its हायपोटेनियस म्हणजे कर्ण फाइंड आउट करायचं. ओके, काय दिलंय? एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, सपोज आपण म्हणूया त्याला ए बी सी. ओके, राईट अँगल ट्रायंगल आणि त्याचा एरिया दिलेला आहे 600 स्क्वेअर सेंटीमीटर अँड वन ऑफ द साइड कंटेनिंग राईट अँगल. एक तर ही करा साइड किंवा ही कोणती पण एक. सपोज आपण ही कन्सिडर करू 60 सेंटीमीटर आहे. तर त्यांनी काय विचारलंय तुम्हाला? ही साइड काढा. कोणती? हायपोटेनियस म्हणजे कर्ण आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो पहिल्यांदा आपल्याला एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा जो फॉर्म्युला त्याने आपण एबी फाइंड आउट करून घेणार. वन्स आपल्याला एबी मिळाल्यानंतर म्हणजे हाईट हा बेस झाला. ओके, आणि ही हाईट झाली एबी. तर हाईट मिळाल्यानंतर मग आपण बाय पायथागोरस थेरमनी ही जी हायपोटेनियस आहे ती फाइंड आउट करू शकतो. ओके, सो फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, जो अँगल आहे तो बरोबर मध्ये आला पाहिजे. ओके, इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, सो 1/2 बेस काय आहे? लेंथ ऑफ BC. ओके, आणि हाईट काय आहे? लेंथ ऑफ AB. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय दिलेला आहे? 600 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, 1/2 BC किती आहे? 60 आणि आपल्याला AB पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायची. ओके, नाउ AB कशी फाइंड आउट करणार? हा इकडे 2 डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होणार. हा 60 डिवाइड होणार, मल्टिप्लाय तिकडे लेंथ ऑफ AB. ओके, सो इथे 61 60 इथं आलं 10. ओके, सो इथं 30 आहे, सॉरी 60 नाही आहे, 30 इथं आलं 30. सो इथे आलं 20 आणि 20 इंटू 2 किती आलं? 40 काय आली? लेंथ ऑफ AB. ओके, म्हणजे इथे काय आलं? 40 आलं. सो आता आपल्याला हाईट मिळाली, बेस मिळाली, म्हणजेच आपल्याला जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याची BC आणि AB मिळाली. सो आपण बाय पायथागोरस थेरमनी AC फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आता तुम्हाला मेन्सुरेशन चॅप्टर मध्ये बघा आपण एरिया ऑफ ट्रायंगल वगैरे बघितलेलं, पायथागोरस थेरम वगैरे बघितलेलं नाही, बट ते तुम्हाला प्रिव्हियसली स्कूल लेवलला झालेलं आहे. सो ते आपल्याला इथे यूज करायचं आहे. ओके, नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायला लावले हायपोटेनियस म्हणजेच कर्ण. सो टू फाइंड आउट द हायपोटेनियस वी आर गोइंग टू यूज द पायथागोरस थेरम. So by Pythagoras थेरम काय असतं? AC स्क्वेअर म्हणजेच हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू ज्या रिमेनिंग 2 साइड आहे त्यांचा स्क्वेअर आणि त्यांची नंतर ऍडिशन. सो AC स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा. AB काय आलेली? 40 स्क्वेअर. BC काय आलेला आहे? BC ऑलरेडी दिलेला आहे 30 स्क्वेअर. सो इथे आलं 1600 प्लस 900. ओके, सो पुढे AC स्क्वेअर इक्वल टू 2500 म्हणजेच AC जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर आलं 50 सेंटीमीटर. ओके, सो हायपोटेनियस इक्वल टू 50 सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटर बिकॉज आपल्याला जे हे आहे एरिया स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे आणि जी साइड आहे ती सेंटीमीटर मध्ये. सो हायपोटेनियस पण काय येणार? सेंटीमीटर मध्येच येणार. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
a perimeter of rhombus is 200 centimeter and one of its diagonal is 60 centimeter. Find other diagonal. ओके, रोम्बसचे जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते पहिल्यांदा साइडला ठेवायचे आणि देन राईट डाऊन करायचं. ओके, आन्सर. सो आपल्याला काय दिलेलं आहे, पेरिमीटर ऑफ रोम्बस दिलेला आहे. ओके, पण पेरिमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ साइड्स. रोम्बसच्या ऑल साइड्स काय असतात, सेम असतात. ओके, सो आपण काय करतो, 4 इंटू साइड. पेरिमीटर ऑफ रोम्बस काय दिलेलं आपल्याला, 200. ओके, सो आपल्याला साइड काय मिळेल मग रोम्बसची, 200 डिवाइड बाय 4. सो साइड काय आली आपली, 50 सेंटीमीटर आली. ओके, ही आली रोम्बसची साइड. आता रोम्बसची साइड का काढायची, आपल्याला तर डायगोनल विचारलेला आहे, एक डायगोनल दिलेला आहे आणि दुसरा डायगोनल विचारलेला आहे. पण आपल्याकडे जर साइड असेल तर आपण डायगोनलची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो आपला फॉर्म्युला आहे, ए दिलेला आहे बघा, तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये डायगोनल 1 चा स्क्वेअर प्लस डायगोनल 2 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. फक्त ए च्या ऐवजी मी काय घेतले, आता इथे व्हेरिएबल साइड घेतले. ओके, सो साइडची व्हॅल्यू आली 50. एक डायगोनलची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 60. सो 60 चा स्क्वेअर, दुसरा डायगोनल वी हॅव टू फाइंड आउट अपॉन 2. ओके, सो आता इथून पुढे काय येणार, आता 2 जर इथे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो इथे आलं 100, इथे आलं 3600, 60 चा स्क्वेअर आणि इथे d2 चा स्क्वेअर. ओके, सो आता हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग बोथ साइडचा स्क्वेअर करायचा. ओके, सो 100 चा स्क्वेअर काय येणार, ओके 10,000 इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये जे नंबर आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला परत तोच नंबर मिळतो. सो ह्याच्या बाहेर आतमध्ये जे आहे स्क्वेअर रूट मध्ये तेच मिळणार आपल्याला. ओके, सो d2 स्क्वेअर इकडेच ठेवला आणि 10,000 मायनस 3600. ओके, सो इथे किती आलं आता आपलं, जर सबट्रॅक्शन केलं तर 6400. ओके, इक्वल टू d2 स्क्वेअर आणि मग आपण स्क्वेअर रूट काढल्यानंतर d2 ची व्हॅल्यू आली 80 सेंटीमीटर. म्हणजे जर एक डायगोनल तुमचा 60 आहे तर दुसरा डायगोनल काय येणार, 80 सेंटीमीटर येणार. सो दिस इज अ नेक्स्ट अँड द इम्पॉर्टंट एक्झाम्पल. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, जेवढे तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरला सॉल्व्ह करून दिले आणि ह्या लेक्चरला जेवढे सॉल्व्ह करणार आहे तर तेवढेच तुम्ही एक्झामला करा, तेवढे सफिशियंट आहेत. अ फ्लोरिंग टाईल has the shape of parallelogram. एक फ्लोरिंग टाईल आहे, त्याचा शेप पॅरलोग्राम आहे. whose base is 24 centimeter and corresponding height is 10 centimeter. एक टाईल आहे, एक फ्लोरिंग टाईल आहे. ओके, म्हणजे फरशी आहे, तर ती पॅरलोग्रामच्या साइजची आहे. त्याची जी बेस आहे ते 24 आहे आणि जी हाईट आहे ती 10 सेंटीमीटर आहे, असं त्यांनी कन्सिडर केलेले. ओके, सो हाऊ मेनी such tiles are required to cover a floor area of 1080 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर मीटर. ओके, मीटर स्क्वेअर. ओके, काय विचारलंय त्यांनी की एक टाईल आहे पॅरलोग्राम साइजची, ज्याचा बेस 24 सेंटीमीटर आहे आणि हाईट 10 सेंटीमीटर आहे. तर अशा किती टाइल्स तुम्हाला रिक्वायर्ड असतील टू कव्हर अ फ्लोर एरिया ऑफ दिस. ओके, सो आपण एका टाईलचा पहिल्यांदा एरिया फाइंड आउट करून घेऊ. ओके, सो एरिया ऑफ वन टाईल. ओके, सो पॅरलोग्रामचा जो एरिया आहे तोच फॉर्म्युला, बेस इंटू हाईट. सो बेस दिलेला आहे 24 आणि हाईट दिलेली आहे 10. सो 240 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, सो स्क्वेअर सेंटीमीटर येईल. ओके, नाऊ आता आपल्याला जो टोटल जो फ्लोर एरिया दिलेला आहे तो बघा.
फ्लोअर एरिया किती दिलेला आहे 1080 मीटर स्क्वेअर दिलेला आहे. ओके, सो मीटर स्क्वेअर दिलेला आहे ना, आपण टाईलचा स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये काढला. एक तर मग तुम्ही स्क्वेअर सेंटीमीटरचं मीटर मध्ये करा किंवा मीटरचं सेंटीमीटर मध्ये करा. आता हा एरिया आहे वन टाईलचा आणि हा पण एरिया आहे. पण मग आता आपल्याला बघा, जर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, हे 1 आहे. पण मीटर स्क्वेअर जर आलं 1 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 सेंटीमीटर, म्हणजे 100 नी दोनदा मल्टिप्लाय करायचं. ओके, हे लक्षात घ्या. आता आपण इथं मीटर स्क्वेअर किंवा आपला जो एरियाचं युनिट असतं ते स्क्वेअर सेंटीमीटर असतं. मग हे 1080 मीटर स्क्वेअर सेंटीमीटर करण्यासाठी 1080 ला 100 नी 2 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, सो आपलं आन्सर आलं 1080 आणि पुढे हे परत 4 झिरोज आणि हे आता आलं स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर हा टोटल फ्लोअर एरिया आहे आणि मग त्याच्यामध्ये किती एवढ्या एरियाच्या टाइल्स येतील. ओके, सो टोटल टाइल्स रिक्वायर्ड, एकदम इझी बघा, टोटल टाइल्स रिक्वायर्ड इक्वल टू फ्लोअर एरिया डिवाइड बाय एरिया ऑफ वन टाइल. ओके, सो टोटल 1080 आणि प्लस पुढे 4 झिरोज डिवाइड बाय 240. ओके, सो ह्याला डिवाइड करायचं बघा, 2 नी जर आपण भाग दिला तर 2 पंचे 10, 2 चौक 8 आणि 1 2 3 4. ओके, नाउ 12 नी द्या आता. 12 1 जा 12, 12 4 जा 48. सो 54 अपॉन 48, 54 मायनस 48 6 राहिले, वरतून 0 घेतला, सो 60. 12 5 जा 60 आणि वरचे 1 2 3. ओके, सो टोटल टाइल्स रिक्वायर्ड आर, टोटल टाइल्स रिक्वायर्ड आर 45,000. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर. हा सुद्धा इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. ओके, नाउ नेक्स्ट आता find the area of rhombus whose diagonals are of length 10 centimeter and 8.2 centimeter. एकदम इझी आहे बघा. एरिया ऑफ रोम्बस फाइंड आउट करायचं आहे ज्याचे डायगोनल 10 and 8.2 centimeter आहे. So area of rhombus is equal to 1/2 into multiplication of two diagonals. So 1/2 into 10 into 8.2. So इथे आलं बाजूने 10 41 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, हे झालं एरिया ऑफ अ रोम्बस. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे इम्पॉर्टंट आहे बघा. आपण प्रिव्हियस लेक्चरला पण एक घेतला आहे. सो फाइंड द एरिया ऑफ अ प्लॉट, त्याच टाइपचा आहे, फॉर विच सर्वेयर्स फील्ड बुक रेकॉर्ड आर गिवन ॲज 8D 6H 4G 3F from A in meter. आता 6 इथे C3 लिहिलेला आहे, F पासून D2, त्याच्यानंतर इथे 2.5 E, म्हणजे काय दिलेले बघा, A पासून F 3 मीटरला आहे, A पासून G 4 मीटर, A पासून H 6 मीटर आणि A पासून A पासून D 8 मीटर. ओके, नाउ B2F चे 2 मीटर, B2F किती आहे 2 मीटर, C2H 3 मीटर आणि G2E 2.5 मीटर. तर पहिल्यांदा आता आपण इथे एक डायग्राम पहिल्यांदा काढून घेऊ. मग आपल्याला पूर्ण प्लॉटचं काय काढायचं आहे,
आता बघा इथे वरती डी आहे, इथे खाली ए आहे. सो ए टू डी ही लाईन काढायची मधली व्हर्टिकल लाईन. कधी पण लक्षात घ्यायचंय. इथे जे फ्रॉम आहे ना ते त्याचे स्टार्टला दिलेलं आहे ते तिथपर्यंतची लाईन काढायची. ओके. आता हे जे पॉइंट आहेत ए पासून ते डी च्या मधले, तर ते सगळे ह्या लाईन ते सगळे कुठे येणार आहेत? लाईन वरती येणार आहे. ओके. सो पहिला एच, नंतर जी, जेवढे असतील तेवढे सगळे लिहून घ्यायचे. ओके. नाऊ आता एच च्या इकडे काय आहे? सी. सो इथे पुढे सी द्यायचा. ओके. त्याच्यानंतर एफ च्या पुढे काय आहे? बी. आता बघा एच टू सी 3 आहे. ओके. सो बी टू एफ पण किती आहे इथं? बी टू एफ किती आहे? इथं 2 आहे. सो इथं 2 द्या. बी टू एफ हा 2 हा 3. ओके. मग ही लाईन आपण प्लॉट करायचं, तो ह्या लाईन काढून घ्यायच्या. 3 ऑब्विसली तर राईट अँगल असणार आहे. ओके. आणि इथं जी च्या पुढे फक्त ईच आहे. सो इथं ई आला. ही पण एक. आणि इथे किती दिले? 2.5. ओके. सो हा पूर्ण ए आपण म्हणू शकतो ए डी ई हा एक ट्रायंगल आहे. ओके. आपण जे प्रिव्हियस लेक्चर मध्ये घेते त्याचे दोनच ट्रायंगल होते. त्यांनी एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स काढले आणि त्यांची ऍडिशन केली, झालं. पण आता आपल्याला बघा इथे काय करावं लागेल? हा जो राईट हँड साइडचा आहे, ही जी लाईन ए डी आणि ई ह्या एरिया ऑफ राईट अँगलने आपण बेस इंटू हाईटनी करू शकतो. ओके. ह्याचा एरिया निघेल. पण इकडे ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला हा एक ट्रायंगल आहे, ह्याचा एक एरिया काढावा लागेल आपल्याला. ह्या ट्रायंगलचा एक काढावा लागेल आणि प्लस हा जो मध्ये आहे ह्याला आपण पॅरेलोग्राम म्हणू शकतो किंवा रोम्बस म्हणू शकतो. रोम्बस तर नाही म्हणता येणार, पॅरेलोग्राम म्हणू शकतो. ओके. क्वाड्रिलॅटरल. ओके. ओके हे म्हणू शकतो आपण ह्याला. ठीक आहे. पॅरेलोग्रामच म्हणू शकतो. तर हे झाले आपले. पण पॅरेलोग्राम मध्ये पण ह्या साइड ज्या असतात ते सेम असतात ना, सो ते पण म्हणता नाही येणार ह्याला. ओके. सो आपण ह्याला काय म्हणू शकतो? पॅरेलोग्राम एक बघितला आपण, त्याच्यानंतर रोम्बस एक बघितला, ट्रॅपेझियम म्हणू शकतो. ओके. की ह्या दोन पॅरलल नाहीयेत पण ह्या दोन पॅरलल आहेत. ओके. सो आपल्याला ह्या एक ट्रायंगलचा काढावा लागेल, ह्या एक ट्रायंगलचा, ह्या ट्रॅपेझियमचा आणि प्लस ह्या पूर्ण एका ट्रायंगलचा काढावा लागेल. ओके. सो जे जे इझी आहे ते पहिले काढून घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई 1/2 इंटू बेस. बेस काय आहे? एडी. आणि हाईट काय आहे इथं? EG किंवा GE कसं पण. सो 1/2 AD ची व्हॅल्यू काय? A पासून D किती आहे? 8. ओके. A पासून D किती आहे? 8 आहे. सो इथं 8 आणि GE किती आहे? 2.5. सो इथे आलं 20, कॅरी आलं 2, 9. सो एरिया ऑफ ट्रायंगल ADE आला, हे सगळं मीटर मध्ये दिलेलं आहे. सो स्क्वेअर मीटर आलं. ओके. नाव आता आपण ह्या एरिया ऑफ ट्रायंगल CHD बरोबर हा जो अँगल आहे तो मध्ये घ्यायचा आहे. ओके. सो 1/2 इंटू लेंथ ऑफ बेस. आता ह्याचा बेस काय झाला बघा, आपल्याला CH दिलेला आहे ना, CH किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. ओके. CH किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. सो आपण त्याला बेस म्हणू शकतो CH. आणि हाईट, आता हाईट काय येईल? ही येईल सपोज DH. ओके. सो 1/2 इंटू CH ची लेंथ आपल्याला 3 दिलेली आहे, बट DH ची दिलेली नाही. मग DH ची आपण कशी काढणार बघा? पूर्ण AD ची आपल्याला दिलेली आहे, AD ची लेंथ कशी काढणार? आता DH ची लेंथ कशी येईल? AD मायनस हा जो AD ची पूर्ण दिलेली आहे, सो AD मायनस जो AH आहे AH त्याची लेंथ. सो AH किती आहे? 6. सो 8 मायनस 6 किती आलं? 2. सो इथे आलं 2. 2 2 गेले. सो काय आलं? 3 स्क्वेअर मीटर. काय आलं आन्सर? 3 स्क्वेअर मीटर. नाउ एरिया ऑफ ट्रायंगल AFB. या ट्रायंगलचा आता एरिया काढू आपण. सो 1/2 इंटू लेंथ ऑफ बेस सपोज BF आणि हाईट AF. तर आपल्याला BF ची पण व्हॅल्यू आहे 2
आणि AF, तर AF किती दिलेला आहे 3. सो 2 गेले, ते पण काय राहिलं 3 स्क्वेअर मीटर. ओके, सो आपल्याकडे काय काय आलं आता, CHD चा एरिया, त्याच्यानंतर AFB चा एरिया झाला आणि ट्रायंगल ADE चा एक झाला. ओके, नाव आता आपण नेक्स्ट काय काढणार, आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम BFHC. BFHC. ओके, सो हे रफ करते सध्या. साइडला पहिल्यांदा हे राईट डाऊन करून घ्यायचं आहे, हा टेबल रफ करायच्या आधी. सो आपण हा ट्रॅपेझियम एरिया बघा, एरिया ऑफ, नाउ एरिया ऑफ स्क्वेअर मध्ये काढणार बिकॉज 4 साइड्स आहेत, BFHC. ओके, सो त्याचा काय आहे 1/2 इंटू ट्रॅपेझियमचा एरिया 1/2 इंटू हाईट इंटू ज्या बोथ साइड्स आहेत त्याची ऍडिशन. ओके, सो 1/2 इंटू हाईट काय आहे आता ह्याची, ही आपण कन्सिडर करणार. त्याची हाईट काय कन्सिडर करणार आता, ह्या तर पॅरलल साइड झाल्या. ओके, तर ही हाईट आपण जी ही लाईन आहे तर ही कन्सिडर करणार. ओके, सो हाईट काय येईल बघा HG आणि GF. ओके, सो आता बघा आपल्याला F म्हणजे आपली हाईट काय येणार FH येणार, हाईट काय येणार FH येणार. ओके, सो आपण इथे H चे तिथे लिहूयात लेंथ ऑफ FH. ओके, आणि इथं 3 रिमेनिंग साइड जे आहेत पॅरलल साइड त्यांचे ऍडिशन, सो 3 + 2. ओके, सो आता आपल्याकडे डायरेक्ट FH नाहीये. सो ओके, सो FH कसा आपण काढणार बघा, आता FH काढण्यासाठी आपण AH हा पूर्ण AH, ओके, AH मायनस AF काढणार. ओके, सो AH मायनस लेंथ ऑफ AF म्हणजेच आपल्याला ही पूर्ण A पासून H पर्यंत मायनस A पासून F पर्यंत म्हणजे आपली FH निघणार. ओके, इंटू इथे 5 आलं. सो लेंथ ऑफ AH जे मगाशी आपल्याला चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये A पासून H चं डिस्टन्स 6 दिलेला आहे आणि A पासून F चं डिस्टन्स 3 दिलेला आहे. ओके, सो इथे आले 1/2 इंटू 3 इंटू 5. ओके, 1/2 इंटू इथे आलं 3 इंटू 5, तर हे किती झालं आता 15/2 म्हणजे किती आलं 7.5 स्क्वेअर मीटर. तर एवढा एरिया आलेला आहे. आता ह्या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे आपला हा जो फील्ड ब्लू बुक आहे किंवा जो प्लॉट आहे तर त्याची ऍडिशन करायची टू फाइंड आउट द एरिया ऑफ द प्लॉट. ओके, सो एरिया ऑफ द प्लॉट इक्वल टू area of plot equal to area of triangle ADE, ह्या ट्रायंगलचा एरिया प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ह्या ट्रायंगलचा CHD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल AFB प्लस एरिया ऑफ ट्रॅपेझियम BFHC. ओके, सो एरिया ऑफ पहिल्या ट्रायंगलचा काय आलेला आहे 9 आलाय ना, 9 प्लस दुसऱ्या ट्रायंगलचा 3, त्याच्यानंतर ह्या ट्रायंगलचा पण 3 आणि ह्याचा किती आलेला आहे 7.5. सो 9 हे 3 आणि 3 6, 3 + 3 6, 6 + 9 किती 15 आणि 15 + 7.5 इथे आले 5, 7 12 इथे आलं 22.5. सो आन्सर आलं 22.5 स्क्वेअर मीटर. ओके, सो हे झालं टोटल एरिया ऑफ अ प्लॉट. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. The area of a field in trapezium shape. ट्रॅपेझियम शेपचा एरिया आहे
तर ट्रॅपेझियम शेपचा एक फील्ड आहे, त्याचा एरिया तुम्हाला दिलेला आहे इज 480 meter square. Okay, 480 meter square. The distance between two parallel sides, the distance between two parallel sides is 15 meter, and one of the parallel side is 20 meter. Find other parallel side. ओके, काय दिलेलं आहे, एक फील्ड दिलेली आहे ट्रॅपेझियम शेपची. ओके, आणि डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल लाईन्स म्हणजेच त्यांची हाईट, ह्यांच्या दोघांमधला डिस्टन्स म्हणजेच हाईट किती दिलेली आहे 15 मीटर, आणि वन ऑफ द पॅरलल साइड दिलेली 20 मीटर. तर आपल्याला ही जी आधी नेक्स्ट आहे ती फाइंड आउट करायची. ओके, सो सपोज ह्याला आपण ABCD कन्सिडर करूया. सो आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम जस्ट आपण फॉर्म्युला बघितला 1/2 into H into A plus B. तर एरिया काय दिलेला आहे 480 मीटर, 480. ओके, 1/2. तर हाईट काय आली आपली आता 15, आणि एक साइड आपल्याला दिलेली आहे, दुसरी फाइंड आउट करायची. सो 20 plus B असं करू शकतो आपण. हा 2 इकडं मल्टिप्लाय केला, सो 480 ला जर 2 मल्टिप्लाय केला तर 960. ओके, नाव इथे किती झालं 15 into 20 किती झालं इथं 300 प्लस 15B. 15 ने दोघांना मल्टिप्लाय केलं, 15B तिथंच ठेवलं, 960 मायनस 300. ओके, सो 960 मायनस 300 किती आलं आता, इथं आलं 0 6 आणि 6. ओके, 15B. सो B इज इक्वल टू 660 डिवाइड बाय 15. ओके, सो 15 नी मल्टिप्लाय डिवाइड करा, 15 4 जा 60, खाली उरले 6, परत 15 4 जा 60. ओके, सो B आलं 44, अदर साइड आली 44 मीटर. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट अगेन इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट थोडंसं लेंदी एक्झाम्पल आहे. द फ्लोर ऑफ अ हॉल consist of 3000 tiles which are rhombus shaped. आता दिलेलं आहे की एका हॉलच्या फ्लोअर आहेत, त्याच्यावरती एका हॉलची फ्लोअर आहे, त्याला टोटल 3000 टाइल्स आहेत, आणि ऑल टाइल्स आर ऑफ रोम्बस शेप, म्हणजे एकाच साइडच्या असतील, फक्त रोम्बस शेपच्या आहेत. ओके, रोम्बस शेपच्या आहेत त्या टाइल, हॅव्हिंग diagonals 45 centimeter and 30 centimeter in length. रोम्बस शेपची एक टाइल आहे, टोटल 3000 टाइल्स आहेत, आणि त्यातले जे टाइल आहे ती इच टाइल रोम्बस शेपची आहे, आणि इच टाइलची जे 2 डायगोनल्स आहेत त्याची साइज 45 and 30 सेंटीमीटर लेंथ मध्ये आहे. ओके, सो फाइंड द टोटल cost of polishing the floor at the rate of rupees 4 per square meter दिलेला आहे बघा. ओके, इथं मीटर दिलेलं आहे आणि इथं सेंटीमीटर दिलेलं आहे. तर सुरुवातीला त्यांनी काय सांगितलंय की रोम्बस शेपची आहे टाइल, म्हणजे ऑल साइड सेम आहेत बट डायगोनल्स डिफरंट असणार आहेत. ओके, सो डायगोनलची जी आहे हाईट तर ती किती आहे 45, डायगोनलची जी लेंथ आहे ती 45 आणि 30 आहे. ओके, सो आपण पहिल्यांदा एका टाइलचा एरिया कॅल्क्युलेट करून घेऊ. एरिया ऑफ वन टाइल, तर डायगोन रोम्बसचा जो एरिया आहे तो आहे 1/2 इंटू 2 डायगोनलची मल्टिप्लिकेशन. ओके, सो 1/2 इंटू 45 इंटू 30. सो इथे आलं 15 इंटू 5 75, कॅरी आला 7, 15 4 जा 60, 60 प्लस 7 675 स्क्वेअर
सेंटीमीटर. ओके, बट आपल्याला आता जे प्राइस दिलेली आहे ती स्क्वेअर मीटर प्रमाणे दिलेली. सो आपण जो एरिया आहे त्याला कन्वर्ट करू स्क्वेअर मीटर मध्ये. ओके, आता 1 मीटर म्हणजे काय, 100 सेंटीमीटर. म्हणजेच काय करतो आपण, सेंटीमीटर करायला 100 नी मल्टिप्लाय करतो. ओके, सो मला जर 100 सेंटीमीटर इक्वल टू किती, तर किती मीटर, तर मी त्या 100 सेंटीमीटरला 100 नी डिवाइड करणार. ओके, आता आपल्याला इथे जसं स्क्वेअर आहे, जसं प्रिव्हियस एक्झाम्पलला आपण बघितलं, सेंटीमीटरचं स्क्वेअर सेंटीमीटरचं स्क्वेअर मीटर मध्ये करायचं असेल तर दोनदा 100 नी मल्टिप्लाय करायचं. सेम तसं स्क्वेअर सेंटीमीटरचं स्क्वेअर मीटर मध्ये करायचं असेल तर 100 नी 2 टाइम्स डिवाइड करायचं. म्हणजेच काय, एवढ्या ह्यानी डिवाइड करायचं. ओके, सो जर आपण 6675 ला जर 10,000 नी जर डिवाइड केलं तर आपला आन्सर येतं बघा 0.0675. ऑब्विसली बरोबर, इथे 4 शून्य आहेत ना, तर ते पुढे आले. ओके, स्क्वेअर मीटर. तर एका टाईलचा एरिया स्क्वेअर मीटर मध्ये किती झाला, 0.0675. आपल्या टोटल कॉस्ट विचारली होल फ्लोअरची. ओके, सो आपण आता 3000 टाइल्सचा एरिया काढू. ओके, एका टाइलचा एवढा आहे. सो एरिया ऑफ 3000 टाइल्स इक्वल टू 3000 into 0.0675. ओके, सो इथे किती आलं, 15, 375, 3 into 7 21, 675. ओके, सो 6755 येत. आय थिंक कॅल्क्युलेशन करूयात. 3000 into 0.0675 202.5 स्क्वेअर मीटर. तर हा जो एरिया झाला हा पूर्ण 3000 चा झाला. तर आपल्याला टोटल फ्लोअरचाच काढायचा. ओके, कॉस्ट. सो टोटल कॉस्ट ऑफ पॉलिशिंग द फ्लोअर ऍट द रेट ऑफ रुपीज पर स्क्वेअर मीटर. तर आपल्याला टोटल एरिया मिळाला 3000 टाइल्सचा. ओके, तर आपण पर स्क्वेअर मीटर कॉस्ट काढू शकतो. ओके, सो टोटल कॉस्ट इक्वल टू 202.5 into 4. ओके, सो इथे आलं 0, कॅरी आला 2, 0 कॅरी आला 1. ओके, इथं 4001 आणि इथं 8 आणि पॉइंट 1 आहे. सो 810 रुपीज. ओके, 810. पॉइंट नंतर फक्त 0 आहे तर तो नाही लिहिला तरी चालतो. सो दीज आर द टोटल कॉस्ट रिक्वायर्ड for polishing the floor of total 3000 tiles. Okay, now next example. Next example simple आहे बघा. The length and breadth of a rectangle is 3:2 in ratio and area of rectangle is 726 square meter. Find its perimeter. आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ नाही दिलेली पण त्यांचा रेशो दिलेला आहे. ओके, आणि एरिया ऑफ रेक्टँगल दिलेला आहे. तर आपल्याला त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण काय करणार, एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, नाउ एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे 726. आता आपल्याला रेशो दिलेला लेंथ इंटू ब्रेडचा, तर आपण रेशो नुसार 3x इंटू 2x असं लिहू शकतो. ओके, ऍज सिम्पल ऍज दॅट. ओके, नाउ 3 इंटू आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाहीये पण रेशो माहिती. सो 3 आणि 2 तर येणारच आहे. न्यूमरेटरला 3 आणि डिनॉमिनेटरला 2. आता इंटू x नी आपण त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे सेम येणे. ओके, सो इथे काय येईल 6x²
3 7 26. ओके, सो पहिल्यांदा x ची व्हॅल्यू काढायची, डिवाइड बाय 6. सो x square is equal to 121. x ची व्हॅल्यू आली 11. ओके, x ची व्हॅल्यू 11 आली. मग आपण लेंथ कसं काढणार आता? लेंथ आपण 3x घेतलेली ना, सो 11 into 3 म्हणजे काय आलं? म्हणजे 3 into 11. x च्या तिथे 11 टाकायचे. सो 33 मीटर, बिकॉज आपल्याला इथं मीटर स्क्वेअर मध्ये एरिया दिलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेड काय आली आपली? 2x घेतलेली आहे. सो 11 into 2 म्हणजे किती आली? 22 मीटर. आता आपल्याला साइड मिळाल्या रेक्टँगलच्या. रेक्टँगल तुम्हाला माहिती हे दोन सेम असतात आणि हे दोन सेम असतात. तर ही आपल्याला 22 मिळाली आणि ही 33 मिळाली. सो आपण पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल कसं काढणार आता? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल equal to 2 into L plus B. Okay, this is our formula. So 33 plus 22. So 2 into 55 म्हणजे आलं 110 meter. This is a perimeter of a rectangle. Okay. Now this is all about the surface area of a plane figures. Okay. Now आता आपण mensuration of a solid figures बघूयात. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला क्यूब बघायचं आहे, क्यूबॉइड बघायचं आहे, स्फियर बघायचं आहे आणि सिलेंडर. तर ह्याचे आपण बेसिक एक्झाम्पल घेऊयात जे की तुम्हाला एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. सो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये आणि हे ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर जेवढे एक्झाम्पल्स होतील तेवढेच तुम्ही करा, तेवढे सफिशियंट आहेत. ओके. नाउ नेक्स्ट आता आपण फॉर्म्युलेस बघून घेऊयात सॉलिड फिगर्सचे. Mensuration of a solid figures. So first cuboid. क्युबॉइडलाच म्हणतात रेक्टँग्युलर पॅरेलोपाईप. रेक्टँग्युलर म्हणजे आता पुढे असा एक रेक्टँगल काढायचा, तर 3D फिगर्स असणार या. ओके, सॉलिड म्हणजे 3D. हा रेक्टँगल काढायचा. मग इथे पण मागे पण सेम असणार आहे रेक्टँगल, इथे पण साइडला तसाच. ओके, ठीक आहे. ही झाली लेंथ. ओके, ही झाली ब्रेड्थ आणि हा झाला डायगोनल. ओके, and this is ह्या झाली बेस ऑफ अ रेक्टँगल. ओके, सो आता आपल्याला सरफेस एरिया पूर्ण म्हणजे सरफेस एरिया म्हणजे काय? जसं आपण एका रेक्टँगलचं बघितलं, आता इथे किती रेक्टँगल येतात ते बघा. एक, हा एक 2, हा मागचा एक 3, पुढचा एक 4, हा एक 5 आणि हा एक 6. ओके, सो आपल्याला सम ऑफ ऑल 6 रेक्टँग्युलर एरियाज काढायचे. आपण एका रेक्टँगलचं बघितलंय, पण आता हे जे क्युबॉइड आहे त्याच्यामध्ये टोटल 6 रेक्टँगल येतात. सो आपण काढणार आता सम ऑफ त्यांचा एरिया म्हणजे आउटर साइडचा रेक्टँगल. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असतं की ह्याच्यामध्ये त्या सॉलिड फिगर मध्ये म्हणजे त्या क्यूब मध्ये किती स्पेस आहे ते असतं. आणि एरिया म्हणजे फक्त त्याच्या आउटर जे आहे तो फक्त एरिया. ओके, जसं ग्लास आहे आपला, तर ग्लास मध्ये जेवढं पाणी बसेल तर दॅट इज अ व्हॉल्यूम. ओके, आणि जे त्याचा आउटर एरिया जो आहे, आउटर एरिया आणि बेसचा जो आउटसाइड एरिया आहे, सो दॅट इज अ एरिया ऑफ दॅट ग्लास. ओके, सो सम ऑफ areas of 6 rectangular faces. तर एका रेक्टँगलचं तुम्हाला माहिती आहे लेंथ इंटू ब्रेड्थ असतं, तसं आपल्याला 6. सो इथे बघा लेंथ BH LH स्क्वेअर युनिट, इथे ही झाली हाईट H. ओके, सो हा झाला टोटल 6च्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर डायगोनल ऑफ अ क्युबॉइड. तर हे डायगोनल कसं फाइंड आउट करायचं, त्याची लेंथ. जास्त फॉर्म्युला यातले इम्पॉर्टंट नाहीत, फक्त आपल्याला व्हॉल्यूमच आपण जास्त फाइंड आउट करणार आहे, प्लस h चा स्क्वेअर युनिट. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर डायगोनल ऑफ अ क्युबॉइड. आणि नेक्स्ट जो फॉर्म्युला आपलं मेन जे आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड. व्हॉल्यूम रिप्रेझेंटेड बाय स्मॉल v.
So L into B into H, length into breadth into height. This is a formula related to the cuboid. Okay, now next formula related to the cube. जसं रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स सेम असतात, तसं क्यूब मध्ये स्क्वेअर मध्ये ऑल साइड्स सेम असतात. तर क्यूब तसंच असणार आहे. इथे आपण स्क्वेअर काढणार, त्याच्यामध्ये ऑल साइड सेम असतील. सो वरती पण एक, इथे पण सेम सगळ्या साइडचा असणार आहे. आता थोडस आपलं आपण ड्रॉ करतोय विदाउट स्केल, युजिंग स्केल. सो ठीक आहे, तर हा झाला क्यूब. सगळ्या साइड सेम असणार आहे त्याच्यामध्ये, ए ए ए ए ऑल साइड. ओके, and this is a base of a cube. Okay, so same like cuboid, surface area of a cube म्हणजे ऑल जेवढे 6 साइड्स आहेत क्यूबच्या तेवढं सगळं. तर एका तुम्हाला माहिती आहे ए स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर असतं ना. सो हे झालं सरफेस एरिया म्हणजे 6a स्क्वेअर. ओके, नाउ डायगोनल ऑफ अ क्यूब, स्क्वेअर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर युनिट. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इक्वल टू ए इंटू ए म्हणजेच ए क्यूब. ओके, नाउ नेक्स्ट आता स्फियर. हा जो पूर्ण आहे C2E तो हाईट आहे. ओके, आपण इकडून काढूयात. ही पूर्ण H आहे. ओके, सो ही हे बघा C2E पूर्ण H आहे. B to C ची लेंथ A आहे. सो ही D to C किती मिळेल आपल्याला, A मायनस H मिळेल. ओके, आणि ही पूर्ण C2E काय आहे, H आहे. सो सरफेस एरिया ऑफ अ स्फियर 4 पाय स्क्वेअर आणि व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. ओके, तर स्फियर म्हणजे काय असतो, जसं क्यूब बघितला की नाही आपण, असं सॉलिड फिगर असते, तसंच हा पण राउंडेड असणारे, सॉलिड राउंडेड असणारे ऑल डायरेक्शननी. ओके, आपण काय म्हणू शकतो, आपला जो बॉल असतो ना, फक्त तो ओव्हल शेप मध्ये असणारे असा स्फियर. ओके, म्हणजे हॉलो बॉल असणारे. ओके, आता आपण जे सर्कलचं बघितलं एरिया, तर सर्कल फक्त आपण त्याचं जे आउटसाइड पार्ट आहे तोच बघितला. ओके, पण जो बॉल असतो आपला, तर बॉल मध्ये जी एअर असते, सो दॅट इज किती त्या बॉल मध्ये एअर जाईल, दॅट विल बी द व्हॉल्यूम. तर हा फक्त स्फियर कसा असणार आहे, सर्कल सारखंच असणार आहे, फक्त ओव्हल शेप मध्ये असणार आहे. ओके, तर हे आपल्याला हे झालं स्फियरचं एरिया, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. त्याच्यानंतर सिलेंडर. दोन ओव्हल्स असणार आहेत असे, सिलेंडर शेप सेम स्ट्रेट लाईन्स असणार आहे तिथं. ओके, तर आपल्याला एरिया ऑफ अ सिलेंडर काढायचा आहे आणि व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. ओके, सो इथून हा सेंटर जो असेल ती हाईट असणार आहे. ओके, ही रेडियस असणार आहे जी की सेम असणार आहे या दोघांची पण. ओके, सो आपल्याला डायमीटरचा बेस, डायमीटर ऑफ अ बेस, ऑब्विसली ही साइड जर R आहे तर हा पूर्ण डायमीटर झाला. सो 2R, 2 into R. ओके, एरिया ऑफ अ बेस, तो सर्कलच आहे. सो पाय आर स्क्वेअर. ओके, देन सर्कम्फरन्स म्हणजेच पेरिमीटर ऑफ अ बेस 2 पाय R. हे सेम आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे.
Now SC surface area. सरफेस एरिया आहे 2 पाय r ब्रॅकेट मध्ये h प्लस r. टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर म्हणजे पूर्ण आउटसाइड भाग, जसं तुमचं सिलेंडर बघितला गॅसचा, तर जेवढं त्याचं आउटसाइड जे आहे सो दॅट विल बी द एरिया ऑफ दॅट सिलेंडर, आणि त्याच्यामध्ये किती गॅस जाणार आहे सो दॅट विल बी द व्हॉल्यूम ऑफ अ cylinder. So volume of a cylinder equal to pi r square h. Okay, so these are the formulas. Okay, now आता we will see some of the examples related to the solid figures. Next find आता examples on the solid figures म्हणजे cube, cuboid, sphere, cylinder. Okay, find the length of the longest pole. Find the length of a longest pole that can be placed in a room 12 meter long, 9 meter broad and 8 meter in height. Longest pole चा आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे, that can be placed in a room 12 meter long, broad and 9 meter broad and 8 meter height. म्हणजेच काय की ऑब्वियसली तर लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेली आहे, सो आपल्याला क्युबॉइड यूज करावं लागेल, आणि लॉंगेस्ट पोल म्हणजे त्याचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो लॉंगेस्ट पोल इक्वल टू लेंथ ऑफ अ डायगोनल, आणि लेंथ ऑफ अ डायगोनलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, आणि कॅल्क्युलेटर इथे जवळ ठेवायचा आहे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी, बिकॉज पॉइंट मध्ये खूप सारे आन्सर्स येतात. 9 स्क्वेअर आणि 8 स्क्वेअर. ओके, सो इथे 144, 81, 64. ओके, so 4 1 5 5 plus 4 9 14 14 plus 4 18 289, आणि 289 तर हे माहिती आपल्याला, हे इझी आहे. स्क्वेअर रूट आलं 7 17 मीटर. सो दिस इज अ लेंथ ऑफ अ लॉंगेस्ट पोल. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. The volume of a cube is 448 square root क्युबिक सेंटीमीटर. जसं एरियाला कसं असतं स्क्वेअर मीटर, तसं आता इथं क्यूब सेंटीमीटर जे असेल ते. ओके, फाइंड इट्स सरफेस एरिया. व्हॉल्यूमला क्यूब लिहितात, सरफेस एरिया. व्हॉल्यूम दिलेला आहे तर सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे. क्यूबचं व्हॉल्यूम दिलेला आहे, सरफेस एरिया. तर सरफेस एरियासाठी आपल्याला माहिती सरफेस एरिया काय 6a स्क्वेअर, तर आपल्याला साईड लागणार आहे, जो साईड आपण व्हॉल्यूम वरून काढू शकतो. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब आहे. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब काय दिलंय 448 स्क्वेअर रूट मध्ये 7 ए क्यूब. ओके, सो पहिल्यांदा 448 इंटू रूट 7 करून घ्यायचं, म्हणून तुम्हाला सांगितलं की कॅल्क्युलेटर ठेवायचं आहे. सो 448 इंटू रूट 7, सो 448 इंटू रूट 7 जे आहे तर ते येतं बघा 1185.2966 ए क्यूब. आता ह्याचा परत क्यूब रूट काढला तर हे तर आपण इझिली नाही काढू शकत, तर सो कॅल्क्युलेटरने क्यूब रूट काढायचा आहे. तर क्यूब रूट काढल्यानंतर त्याचा आन्सर येतं, ए ची साइड येते 10.583 बाय क्यूब रूट. सो सायंटिफिक कॅल्क्युलेटर यूज करा. तुमच्या जर मोबाईलच्या कॅल्क्युलेटर मध्ये एक ऍप असते, जर नसेल तुमच्या बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेटर मध्ये जर स्क्वेअर रूट असतं बघा, जर क्यूब रूट वगैरे नसेल तर सायंटिफिक ऍप कॅल्क्युलेटरची ऍप येते प्ले स्टोअर वरून, ती डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, आणि तुमच्याकडे जर कॅल्क्युलेटरच असेल सायंटिफिक तर वेल आहे. ओके, सो हे झाली एक साइड. सो साइड मिळाली आहे. सो आपण नेक्स्ट काय काढू शकतो आता, व्हॉल्यूम सरफेस एरिया काढू शकतो. सो सरफेस एरिया
of a cube equal to 6a square. So 6 into 10.583 चा स्क्वेअर. ओके, सो इथे परत आपल्याला कॅल्क्युलेटर लागेल. सो 10.583 चा स्क्वेअर येतं 10.583 into 10.583. सो आलं 11199. सो आपण ह्याला 6 into 112 लिहू शकतो. ओके, 9 ने ना, सो 112 into 6. सो आन्सर आलं 672. आता आपल्याला हा एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. सो सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो हे झालं आपलं आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. The edges of 3 cubes of metal are 3 dm, 4 dm decimal meter and 5 dm. 3 क्यूब दिलेले आहे. तर क्यूबचे एका क्यूबचे तर सगळ्या साइड सेम असतात. तर 3 क्यूब दिलेला आहे. एक क्यूब 3 सेंटीमीटरचा आहे, दुसऱ्या क्यूबची साइड 4 आहे आणि तिसऱ्या क्यूबची 5 आहे. ओके, सो दे आर मेल्टेड. मेटलचे क्यूब आहे, सो त्यांना मेल्ट केलं. दे आर मेल्टेड and converted into सिंगल क्यूब. त्यांना मेल्ट केलं आणि एका क्यूब मध्ये कन्वर्ट केलं. देन फाइंड द एज ऑफ न्यू क्यूब. न्यू क्यूबच्या साइड काय असेल. ओके, 3 क्यूब्स आहेत, एक 3, एक 4 आणि एक 5 मीटरचा. त्यांना मेल्ट केला आणि एकच सिंगल क्यूब केला. तर जो न्यू क्यूब केलेला आहे त्याची एज फाइंड आउट करायची आहे. ओके, सो व्हॉल्यूम ऑफ अ सिंगल क्यूब काय असेल, जो की आपण न्यू फॉर्म करणार आहे. ह्या तिन्ही क्यूबच्या व्हॉल्यूमची ऍडिशन. ओके, सो सम ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ 3 क्यूब्स. ओके, सो आपले सपोज V1 V2 V3 असं म्हणूयात आपण, आणि जो आहे तो V म्हणूयात. ओके, सो ह्याचा A क्यूब व्हॉल्यूम येईल, ह्याचा A1 क्यूब, इथं A2 क्यूब आणि इथं A3 क्यूब. ओके, सो इथे आता A1 क्यूब म्हणजे ह्याची काय साइड आहे 3. सो 3 चा क्यूब प्लस ह्याची किती आहे 4. सो 4 चा क्यूब आणि ह्याची किती आहे 5 चा क्यूब. ओके, सो A क्यूब इक्वल टू क्यूब 27 प्लस 64 आणि 5 चा क्यूब 125. ओके, सो A क्यूब इज इक्वल टू 216. सो A क्यूब रूट काढलं तर हे आपल्याला येतं. सो 216 चा आहे डायरेक्टली 6. ओके, सो हे झालं तुमची जो न्यू सिंगल क्यूब बनवणार आहे त्याची साइड काय आली 6. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next example, find the volume of a sphere the volume of a sphere is 88.21 cubic meter. Find its surface area. जसं मगाशी क्यूबचं दिलं होतं व्हॉल्यूम आणि त्याचा एरिया, तसंच आता स्पिअरचं दिलेलं आहे आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला ह्याच्यामध्ये आर काढावं लागेल. सो व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअरचा फॉर्म्युला आहे, जे की तुम्हाला स्टार्टिंगला लिहून दिलेला आहे, 4/3 पाय आर क्यूब. ओके, सो आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर दिलेलं आहे 88/21. सो आपण त्याच्यावरून रेडियस काढू शकतो. 3.14 घ्या किंवा 22/17 घ्या, कसंही घ्या. आता ह्याला सॉल्व केलं. सो इथे 88/21 इंटू 3/4 इंटू 7/22. 21 3 गेले 22 गेले. सो
इथे काय राहिलं 1 r क्यूब. ओके, सो r इज इक्वल टू क्यूब रूट घेतल्यानंतर 1 मीटर आलं, बिकॉज व्हॉल्यूम काय दिलेलं आहे, क्यूबिक मीटर दिलेलं आहे. ओके, सो r आला 1 मीटर. तर आपण आता सरफेस एरिया स्पिअरचा फाइंड आउट करू शकतो. सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर. सो सरफेस एरिया ऑफ अ स्पिअरचा फॉर्म्युला आहे 4 पाय r स्क्वेअर आहे. ओके, सो 4 इंटू 22/7 इंटू r स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर म्हणजे 4 इंटू 22/7. ओके, 1 तर 1च. कधी कधी बघा तुम्हाला ऑप्शन मध्ये नुसतं 4 पाय पण दिलेला असेल हा, म्हणजे हा 22/7 चं व्हॅल्यूच नाही टाकली, ऑप्शन मध्ये 4 पाय पण असेल. आणि जर 4 पाय नसेल तर मग पायची व्हॅल्यू टाकायची 3.14 टाका किंवा 22/7 टाका आणि मग आन्सर काढायचं. सो आन्सर येतं बघा 12.57. जर पायची व्हॅल्यू टाकली तर 12.57 स्क्वेअर मीटर. ओके, आणि जर तुम्हाला ऑप्शन मध्ये नुसतंच इथं पायची r ची व्हॅल्यू तर 1 आहे, सो 1 स्क्वेअर तर 1च येईल त्याचं. सो 4 पाय दिलं तर आन्सर लिहायचं. जर 4 पाय नसेल तर मग पायची व्हॅल्यू टाकून 4 ने मल्टिप्लाय करून आन्सर काढा. सो दिस इज युअर आन्सर. 7 ने डिवाइड केलं. ओके, 10.57. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find the volume of a sphere whose surface area is 616 स्क्वेअर मीटर. उलट दिलेलं आहे बघा. आता व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर काढायचं आहे तुम्हाला, सरफेस एरिया दिलं तर सरफेस एरियावरून रेडियस फाइंड आउट करा, जसं मग अशी व्हॉल्यूम वरून का फाइंड आउट केली. सो सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इक्वल टू काय, 4 पाय r स्क्वेअर. ओके, सो इथं 616 दिलेला आहे. सो 4 इंटू इथं 3.14 काही घ्या, r स्क्वेअर आपल्याला r फाइंड आउट करायचा आहे, किंवा इथं 22.7च घ्या म्हणजे आपल्याला सोपं जातं. इथे r स्क्वेअर. सो याला सॉल्व करा. आता 2 ने डिवाइड करते. आय थिंक 22 इंटू 7. ओके, सो 7 आणि 7 इंटू 7 49. आज बघा 3.14 लिहिलं असतं तर थोडं अवघड गेलं असतं आपल्याला. सो डायरेक्टली आन्सर आले आपलं, r आलं 7 मीटर. ओके, सो रेडियस मिळाली. आता आपण व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर इक्वल टू 4/3 पाय r क्यूब. ओके, सो 4/3 इंटू 22/7 इंटू r क्यूब म्हणजे 7 चा क्यूब. ओके, सो आन्सर काय आला आता इथे. कॅल्क्युलेटर ठेवा, परत सांगतेय, बिकॉज आपण हे डायरेक्टली सॉल्व नाही करू शकत. काय इंटू 7 14 49 49 इंटू 7 343. 7 ने जर डिवाइड केलं 7 इंटू 4 28 49 आलं. ओके, सो आता इथे पुढे जर जाणार नाही, सो आता आपण याला सॉल्व करूयात. सो 4 इंटू 22 इंटू 49 डिवाइड बाय 3. So answer is 1437.33 cubic meter. 1437.33 cubic meter is your. Then next example, cylinder related. आता स्पिअरचे झाले आपले, क्यूबचे झालं, क्युबॉइडचे झालं फर्स्ट, आता सिलेंडर्स. ओके, सो दिस इज लास्ट एक्झाम्पल. एवढेच एक्झाम्पल केले तरी सफिशियंट आहे.
the diameter of the base of a circular cylinder is 42 centimeter and its height is 10 centimeter. Find the area of curved surface and volume of the cylinder. ओके, सो कर्व सरफेसचा एरिया सिलेंडरचा आणि व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. तर आपल्याला डायमीटर दिलेला आहे 42 सेंटीमीटर. ओके, सो रेडियस काय 42 डिवाइड बाय 2 21 सेंटीमीटर. ओके, अँड हाईट दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर. ओके, सो एरिया ऑफ कर्ड सरफेस जो आहे सिलेंडरचा त्याचा एरिया असतो बघा 2 पाय आर एच. सो 2 into 22/7 आर आलाय 21 आणि एच आहे 10. ओके, सो 44 into 3 किती आलं 44 into 3 132 into 10 1320 एरिया आहे. सो स्क्वेअर सेंटीमीटर 1320. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. पाय आर स्क्वेअर एच. सो पाय 22/7 आर स्क्वेअर म्हणजे 21 into 21 आणि एच आहे 10. सो इथे आलं 3. सो 22 into 3 22 into 3 66 into 21 1386 आणि into 10 1386 into 10 म्हणजे वरती 0 cubic centimeter. Okay, so this is a curved surface area and the volume of the cylinder. Okay, सो हे झाले तुमचं मेन्सुरेशन चॅप्टर कंप्लीट. ओके, काय डाऊट असेल तर मला तसा मेसेज करा.